आता मी जाते इम्पॉर्टंट पार्टकडे, इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. मला अल्केनला प्रिपेअर करायचंय पण इंडस्ट्रीमध्ये, लॅबोरेटरीमध्ये नाही. इंडस्ट्रीमध्ये म्हणजे नॅचरली तुम्हाला अल्केन कसा भेटतोय हे विचारलं. तर आपलं जे पेट्रोलियम आहे, कोल आहे, याच्यापासून आपल्याला अल्केन्स भेटणार आहेत. डेड प्लांट्स, एनिमल्स बरीड इनसाइड द अर्थ क्रस्ट, की जे लाखो लाईक बिलियन्स ऑफ इयर्स नंतर कन्वर्ट होत आहेत क्रूड ऑइल मध्ये, अँड दॅट इज द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ अल्केन. कशी वाटली स्टोरी? असं वाटलं ना स्टोन एज मॅनचं काहीतरी सांगते, तर सेम तसंच टाईप आहे. थोडंसं रीड करा. इंडस्ट्रियल सोर्स, क्रूड, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस आर सोर्सेस ऑफ अल्केन. MCQ. क्रूड, petroleum, natural gas are sources of alkane. Dead plants buried under the earth billions of years ago got converted to crude oil. Under high pressure and temperature conditions, crude oil collected in dome-shaped cavities under Earth's surface, which we call oil wells. Alkanes are obtained by fractional distillation of crude oil in oil refineries. इतक्या सगळ्यामध्ये जे दोन हायलाइटेड पार्ट दिसतात की नॅचरल सोर्स कोण आहे त्याचा, क्रूड, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, CPN, NCP. कसंही लक्षात ठेवा याला, CPN किंवा NCP. N नॅचरल गॅस, C क्रूड आणि P पेट्रोलियम, NCP. अँड नेक्स्ट, ऑप्टेन कसं होतं, क्रूड मधून मला जर अल्केन पाहिजे तर मेथड कोण आहे, FD. FD म्हणजे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. दॅट्स इट. समजलं? जस्ट लक्षात ठेवायला, नॅशनल काँग्रेस पार्टी, NCP. नॅचरल गॅस, क्रूड, पेट्रोलियम. क्रूड मधून, पेट्रोलियम मधून, नॅचरल गॅस मधून, मोस्टली क्रूड मधून मला जेव्हा अल्केन ऑप्टेन करायचंय, व्हॉट आय शुड डू, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. नेक्स्ट पार्टकडे जातीये, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे का बघा. थोडंसं मी पॉज घेते, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि मग त्याच्यानंतर आपण स्टार्ट करतो मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स इन डिटेल. टेक्स्ट बुकचे पेजेस पलटा, मी पेज नंबर 235 पर्यंत आली आहे. चेक करा कुठला पॉइंट मिस झालाय काय, लेट मी नो इन द चॅट सेक्शन. आणि झाला जरी असेल तर व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड आहे, सो तो तुमचं तुम्हाला रीड करायला लागेल. शक्यतो काही मिस होणार नाहीये. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन मध्ये पहिली मेथड आहे बाय हायड्रोजिनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच कोण रे, अल्कीन किंवा कोण असू शकतं, अल्काइन. अल्कीनचा जनरल फॉर्म्युला सांगा. हा अल्कीनचा CnH2n मॅम, आणि अल्काइनचा CnH2n-2. एक मिनिट, आय डोंट नो वाय, बट जेव्हा मी व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करते मला असं इमॅजिन होतंय की मी इकडे शिकवताना मी जे बोलतेय ते तुम्ही लिहिताय. मी जे बोलतेय, मी अल्कीन म्हटलं की तुम्ही खाली अल्कीन लिहिताय, मी अल्काइन म्हटलं की तुम्ही खाली अल्काइन लिहिताय, मी CN म्हटलं की तुम्ही खाली CN लिहिताय. बट जर तुम्ही मला ऑब्झर्व नाही केलं तर तुमच्या लक्षात राहणार नाही. तुम्ही मला नाही बघितलं, नोटबुक मध्ये नुसतं पेन टेकवून माझा आवाज ऐकून जरी लिहिलं तुम्ही, तरी तुम्हाला मी शिकवलेली हर एक गोष्ट समजणार आहे. आय एम शुअर फॉर दॅट, लाईक डॅम शुअर. बट तुम्ही जर मला बघितलं मी लिहित असताना, एक्सप्रेशन्स म्हणा, जे मी ताकदीने सांगते की रिपीट रिपीट, तर त्या ताकदीमधली एनर्जी, त्या ताकदीमधली एनर्जी, ताकद इज ऑल्सो एनर्जी आय नो, बट त्या प्रोसेस मधली एनर्जी तुम्हाला ट्रान्सफर होईल आणि त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. सो बेसिकली एम इज नॉट अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट राईट नाऊ. अंडरस्टँड करायला एक वर्ष असतं, क्रॅश कोर्स मध्ये ते लर्न करायचं असतं. नाव द प्रोसेस इज ऑफ लर्निंग. तर मग तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. मॅमनी हेडिंग दिली मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन, आणि अल्केन प्रिपेअर करायचा स्टार्ट. बघा, अल्केन नंतर आम्हाला येतं ती असते अल्कीन, आणि मग येतं आम्हाला अल्काइन. तर मॅमनी अल्केनचं प्रिपरेशन अल्कीन आणि अल्काइन पासून स्टार्ट केलेलं. ही ट्रिक झाली ना. म्हणजे इथून पुढे तुम्हाला आठवणार की अल्केन अल्कीन आणि अल्काइन पासून बनवू शकतो. कसं बनवू शकतो, हायड्रोजिनेशन. काय पुट करायचं त्याच्यामध्ये, H2. डायरेक्टली पुट करायचं की कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये, डायरेक्टली पुट केलं असतं आणि आपल्याला रिॲक्शन मिळाली असती तर अल्केन्स मिळवणं एवढं काही डिफिकल्ट टास्क नसतं.
आणि मग आपण भरभरून अल्केन्सचाच अभ्यास केला असता. दिस इज कॅटलायटिक हायड्रोजनेशन. म्हणजे कॅटलिस्ट टाकल्याशिवाय ही रिॲक्शन होत नाही. कॅटलिस्ट पुट करायला लागतो. कोणता कॅटलिस्ट पुट करायला लागतो? तुम्ही पुट करू शकता रॅनी निकेल, तुम्ही पुट करू शकता प्लॅटिनम, तुम्ही पुट करू शकता पॅलेडियम. ठीक आहे. जर तुम्ही फक्त निकेल वापरला तर तुम्हाला द्यावं लागतं हाय टेम्परेचर हाय प्रेशर, हाय टेम्परेचर हाय प्रेशर. पण जर तुम्ही प्लॅटिनम वापरलं किंवा पॅलेडियम वापरलं तर तुम्ही ही रिॲक्शन रूम टेम्परेचर RT रूम टेम्परेचरला पण करू शकता. ओके, क्लिअर आहे हा पार्ट? हे दोन्ही सेमच आहे. आता एका ॲरोवर मी भरपूर गोष्टी लिहू नाही शकत म्हणून दोन वेगवेगळ्या ॲरोवरती लिहून ठेवले. अल्कीन आणि अल्काइन मध्ये 2 हायड्रोजन ऍड केले. 2 हायड्रोजन का म्हटलं? इथे H2 म्हणजे किती मोल? 1 मोल. पण इथे किती मोल ऍड करायला लागतील? मला 2 मोल ऍड करायला लागतील. हे कसं काय? कारण अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. मग अल्कीन मध्ये फक्त +2 राहायला लावायचं. +2 म्हणजे काय? 2 हायड्रोजन. पण अल्काइन मध्ये CnH2n-2 आहे. आधी मी +2 केलं फक्त तर CnH2n आणि अजून परत 2 म्हणजेच काय झालं? CnH2n+2 साठी मला 4 हायड्रोजन म्हणजे 2 मोल हायड्रोजन ऍड करायला लागतात. अँड दिस बिकम्स आर MCQ नंबर काय होता? 10. तो तिकडे 9 झाला. हा MCQ 10, हा MCQ 11. की अल्कीनच्या कॅटलायटिक हायड्रोजनेशन मध्ये 1 मोल तर अल्काइनच्या कॅटलायटिक हायड्रोजनेशन मध्ये 2 मोल हायड्रोजन लागतात. याच 11th MCQ मध्ये हा पार्ट पण ऍड करा. कॅटलिस्ट कोण आहेत? रॅनी निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम. और येते रॅनी निकेल और प्लॅटिनम और पॅलेडियम. जेव्हा निकेल यूज करताय हाय टेम्परेचर हाय प्रेशर द्यावं लागतं. पण जेव्हा तुम्ही प्लॅटिनम पॅलेडियम यूज करताय रूम टेम्परेचरला पण रिॲक्शन होते. ठीक आहे. आणि काय भेटतं आपल्याला या सगळ्या प्रोसेस मधून? अल्कीन. ही झाली जनरल रिॲक्शन. ही झाली जनरल रिॲक्शन. मॅम अजून MCQ काय विचारू शकतात याच्यावरती? मेकॅनिझम आम्हाला विचारू शकतात का या केसमध्ये? नाही. ठीक आहे. एक्झाम्पल विचारू शकतात का? येस. पण रेअर चान्स आहे. MCQ मी तुम्हाला लिहून दिलाय. एक्झाम्पल बघा. जर मी घेतलं असतं प्रोपीन CH3CH डबल बॉन्ड CH2 तर मी पुट केलं असतं 1 मोल H2 कारण ती आहे अल्कीन इन प्रेझेन्स ऑफ समजा रॅनी निकेल लिहिलं मी तर ओळखायला पाहिजे तुम्हाला. जर मी H2 नाही जरी लिहिलं आणि रॅनी निकेल लिहिलं तर रॅनी निकेलच्या प्रेझेन्स मध्ये कोणती रिॲक्शन होते? हायड्रोजिनेशन होते. हा डबल बॉन्ड रफ करायचा. इकडे एक H इकडे एक H ऍड करा. चला ऍडिशन ऑफ हायड्रोजन येते. सो डबल बॉन्डच्या अक्रॉसच ऍड होणार ना. हा बॉन्ड जाणार CH2 होणार. डबल बॉन्डचं झालं सिंगल बॉन्ड. आधी CH2 होता आता झाला CH3 आणि मला काय भेटला? प्रोपेन. सिमिलरली जर अल्काइन असतं अल्काइन कोणतं अल्काइन घेऊया? मॅम सायक्लिक कंपाऊंड वर पण करू शकतो. अरे हो अल्काइन आहे ना तर मी किती मोल H2 घेणार? व्हेरी नाईस 2 मोल H2 इन प्रेझेन्स ऑफ रॅनी निकेल ऍट हाय टेम्परेचर हाय प्रेशर. काय होणार? हा बॉन्ड रफ करणार. मग काय उरणार? डबल बॉन्ड. इकडे एक H इकडे एक H. पण मी किती मोल टाकले? 2 मोल. म्हणजे ही दुसरी पण बॉन्ड ब्रेक होणार. वर एक H खाली एक H. आणि रिंग मध्ये H नाही जरी लिहिले तरी चालतात. रिंग मध्ये H दाखवण्याची काही गरज नसते. मग हा काय झाला? हा झाला सायक्लोपेंटेन. काय झाला तो? सायक्लोपेंटेन. सो वेदर तो स्ट्रेट चेन असू दे किंवा सायक्लिक असू दे तुम्हाला काम तेच करायचंय. डबल बॉन्ड रफ करायचंय आणि अक्रॉस डबल बॉन्ड हायड्रोजन ऍड करायचे. कॅटलिस्ट विसरू नका. ओके मॅम तुम्ही तिथे हायलाइट काय केलेलं आहे? हायलाइट केलेलं लिमिटेशन. या प्रोसेस मध्ये मी मिथेन बनवू शकत नाही. मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. का ते लॉजिक आता तुम्हीच लावा. याचा रिॲक्टंट कोण आहे? अल्कीन. अल्कीन कधी 1 कार्बनची असते का? मग तिकडे अल्केन 1 कार्बनचा कसा मिळेल?
कार्बनचा काउंट सेम राहणार आहे ना. मग अल्कीन किती कार्बनची असते? 2. अल्काइन किती कार्बन पासून स्टार्ट होतो? 2. मग ऍटलिस्ट 2 कार्बन म्हणजेच आपल्याला इथेन पासून पुढचे इथेन अँड हायर अल्केन्स भेटतात. इथेन अँड हायर अल्केन्स आर ऑब्टेन्ड. खूप इम्पॉर्टंट नोट आहे. मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. आणि आता तुम्ही नोट करायचं, मी कुठे कुठे असं म्हणते की मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड, कारण ते विचारतात विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज नॉट युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ मिथेन. कोणती रिॲक्शन मिथेनचं प्रिपरेशन करत नाही? एकतर तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनेशन ऑफ अल्कीन और अल्काइन टुगेदरली कॉल्ड एज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. हे क्लिअर आहे? सो महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये जे कॅटलिस्ट दिलेत रॅनी, निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम ते मी मेन्शन इथे केलेले आहेत. हे सोडून अजून कॅटलिस्ट असतात, पण आपण सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इथे याला लिमिट करू. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर ट्रान्सफर हायड्रोजनेशन नॉट फॉर सीईटी. नॉट फॉर सीईटी पण क्विकली एकदा सांगून देते काय आहे, कारण इंटरेस्टिंग रिॲक्शन आहे. हे कोण आहे? इथिन. इथिन मध्ये काय टाकाल तुम्ही? हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन चालू आहे ना, मग तुम्ही हायड्रोजनेशन करत असताना खरं तर टाकायला पाहिजे होता हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ काय? येस, रॅनी निकेल. पण हायड्रोजन न टाकता काय पुट केलं बघा इथे? सायक्लोहेक्झीन. तरी सुद्धा ही रिॲक्शन मला अल्केन देणार. कसं देणार? तर सायक्लोहेक्झीन मध्ये इकडे बघा, या कार्बनकडे 2 हायड्रोजन आहेत, तसेच या कार्बनकडे 2 हायड्रोजन आहेत, तसेच या कार्बनकडे 2 हायड्रोजन आहेत. नाव रफ करते आता मी, सायक्लोहेक्झीन. खाली लिहूयात नंतर. तसे या कार्बनकडे पण 2 हायड्रोजन आहेत. आणि ह्या सायक्लोहेक्झीनला माहिती आहे जर कोणतरी आलं आणि माझे प्रत्येक कार्बनवरचा एक एक हायड्रोजन घेऊन गेलं, यातला एक, तर मी इथं डबल बॉन्ड बनवेन. जर यातला एक हायड्रोजन आणि यातला एक हायड्रोजन घेऊन गेलं तर मी काय बनवेन? इथे डबल बॉन्ड बनवेन. आणि मग माझं फॉर्मेशन होईल बेन्झीन मध्ये आणि मी होईल मोस्ट स्टेबल. मग कोणतरी असं आणा की ज्याला हायड्रोजन पाहिजेत. आणि आत्ताच आपल्याला कळालं की आपली जी अल्कीन आहे, इथिन आहे, तिला किती हायड्रोजन लागतात हा बॉन्ड ब्रेक करायला? इकडे एक एच, तिकडे एक एच, 2 लागतात. पण इथे हायड्रोजन किती आहेत? 4. याचा अर्थ मी इथिन किती घेणार? 2 मोल. पहिली अल्कीन आली, तिला हायड्रोजन दिले, काय बनेल? CH3. मग अजून 2 पाहिजे होते, हे 2 रिमूव्ह करू का आता? हे 2 गेले, हे 2 हायड्रोजन गेले, इथला एक आहे तसा आहे, हे 2 गेले आणि इथं झालं डबल बॉन्ड. आता दुसरी अल्कीन आली, हा हायड्रोजन गेला, हा हायड्रोजन गेला, इथे आला डबल बॉन्ड. आणि त्याच्यामुळे 2 मोल भेटले मला इथेनचे आणि सोबत भेटलेली आहे एरोमॅटिक बेन्झीन रिंग. दोघांनाही स्टेबिलिटी मिळाली. आणि याला मी हायड्रोजनेशन म्हटलं, कारण हायड्रोजन यातून याच्यात जातात. पण कॅटलायटिक हायड्रोजनेशन नाही म्हणणार, कारण याच्यामध्ये कॅटलिस्ट यूज केलाय, तर हा झाला कॅटलायटिक हायड्रोजनेशन. याच्यात मी कुठलाही कॅटलिस्ट नाही ऍड केला, फक्त हायड्रोजन ट्रान्सफर केले. सो नाव काय झालं? ट्रान्सफर हायड्रोजनेशन. आणि किती सुंदर रिॲक्शन बनली आहे बघा. समजला हा पार्ट? मग मॅम ट्रान्सफर हायड्रोजनेशन मध्ये ऑलवेज बेन्झीनचंच फॉर्मेशन होणार का? फ्रॉम सायक्लोहेक्झीन हे चेंज करते, त्याला ओरिजिनल फॉर्म मध्ये लिहिते. आता हा कोण होता आपला? सायक्लोहेक्झीन. तर तुम्ही सायक्लोहेक्झीन एक लक्षात ठेवा, कारण पेपर इक्विव्हॅलेंट टू नीट चाललाय त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणते, पण केमिस्ट्रीचा पेपर खरंच डिफिकल्ट नसतो. ठीक आहे, चला. हे एक ट्रान्सफर हायड्रोजनेशन मध्ये होऊ शकतं, किंवा सेम मी जर इथिन घेतलं आणि घेतलं तुमचं हायड्राझाईन NH2 आणि ट्रान्सफर हायड्रोजनेशन झालं. कारण का बघा, हा नायट्रोजन या नायट्रोजन सोबत मिक्स होऊन नायट्रोजन गॅसच्या फॉर्म मध्ये बाहेर जाऊ शकतो. मग किती हायड्रोजन आहे त्याच्याकडे? 4. याला किती लागतात? 2. म्हणून किती घ्यायची अल्कीन? 2. पहिल्या मॉलिक्यूलने 2 हायड्रोजन घेतले, दुसऱ्या मॉलिक्यूलने 2 हायड्रोजन घेतले. इथिनचं कन्व्हर्जन झालं इथेन मध्ये.
आणि सायमल्टेनियसली जो तुमचा हायड्राझाईन होता तो कन्वर्ट झाला डायनायट्रोजन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो नायट्रोजन गॅस. क्लिअर आहे? काही डिफिकल्ट नाहीये. बघा किती सुंदर रिएक्शन्स आहेत समजायला पण. की बाबा सायक्लोहेक्झीन होती, हायड्रोजन दिले बेन्झीन झाली, म्हणून हायड्रोजन दिले याचा अल्केन त्याची बेन्झीन. हायड्राझाईन होता नायट्रोजनच्या फॉर्म मध्ये स्टेबल आहे, हायड्रोजन दिले आणि इथिनला पण स्टेबल इथेन मध्ये कन्वर्ट केलं. ओके, याचं लिमिटेशन लक्षात ठेवा. मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय हायड्रोजिनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सेकंड आहे बाय रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड्स म्हणजेच दे आर रिप्रेझेंटेड ॲज RX. अल्काइल हॅलाइड मध्ये मला पुट करावा लागेल रिड्युसिंग एजंट. स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक नुसार CET नुसार तुम्हाला लर्न करायचे झिंक इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ऍसिड HCl. दिस इज रिड्युसिंग एजंट. झिंक इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl. काय होतं बघा व्यवस्थित. आपल्याला माहिती आहे की झिंक हा Cl सोबत रिॲक्ट करेल आणि काय बनवेल इथे एरोवरती ZnCl2 रेडॉक्स मध्ये झालंय हे. आणि जर 2 असतील तर ऍसिड पण किती मोल घ्यायला लागणार आहेत मग 2 मोल. पण एरोवरती लिहिला जातो रिएजंट आणि तुम्हाला रिएजंट बॅलन्स करायची गरज नाहीये. प्रोसेस सांगते मी फक्त. सो ZnCl2 बनण्यासाठी 2 HCl घेतलं आणि बघतोय तर काय आपल्याला भेटलेत 2 नॅसंट हायड्रोजन. मॅम हे 2 नॅसंट हायड्रोजन असे का लिहिले आपण, असं H2 का नाही लिहिलं? तो H2 बनण्याआधीच या X ला रिप्लेस करतो. इथून जो न्यूली बॉर्न ZnCl2 झाल्या झाल्या जो H जनरेट झाला तो अल्केन मध्ये एंटर झाला. हॅलोजन बाहेर गेला, समजलं? हा H जेव्हा जनरेट झाला लगेच रिप्लेस. X बाहेर आला आणि तो दुसऱ्या H सोबत गेला. नॅसंट हायड्रोजन किती आहेत? 2. एक आतमध्ये गेला, X ला बाहेर काढलं आणि दुसऱ्याने त्या X ला घेतलं. सो RH इज नथिंग बट अल्केन. बाहेर काय पडलं? HX. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जो तुमचा रिड्युसिंग एजंट होता झिंक तो कोणामध्ये कन्वर्ट झाला? Zn+2. MCQ विचारू शकता. सो अल्काइल हॅलाइड can be reduced using reducing agent zinc in presence of dilute HCl to get alkane. या सगळ्या प्रोसेस मध्ये झिंक काय करतोय? MCQ बघा काय काय विचारू शकतात आपल्याला. झिंक कशामध्ये चेंज होतं? Zn+2. म्हणजेच झिंकचं स्वतःचं काय झालं? झिंकचं स्वतःचं काय झालं? सेल्फ ऑक्सिडाइज झाला. जो सेल्फ ऑक्सिडाइज होतो तो दुसऱ्याचं काय करतो? आदर्स रिडक्शन. दुसऱ्याचं करतो तो रिडक्शन. अँड हेन्स झिंक वॉज रिड्युसिंग एजंट किंवा झिंक इज रिड्युसिंग एजंट. समजलं काय विचारणार आहेत आपण? ओके, मग ह्या व्यतिरिक्त अजून एनसीईआरटी मध्ये काय काय दिलेलं आहे? झिंक इन प्रेझेन्स ऑफ एनी ऍसिड, तसंच झिंक इन प्रेझेन्स ऑफ बेस पण चालतो. थर्ड मॅम अजून काय? तर झिंक कॉपर कपल पण चालतो मेटलचा. मॅम अजून काय? मर्क्युरी ऍल्युमिनियमचा कपल चालतो. हे सोडून मॅम अजून काय? फोर्थ हे ग्रीन मध्ये लिहिलेले आहे ते एनसीईआरटी मधून आलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर फोर्थ अजून काय विचारू शकतात? रेड फॉस्फरस प्लस HI. इम्पॉर्टंट सीईटी साठी पण. रेड फॉस्फरस प्लस HI मध्ये आपल्याला क्लिअरली माहिती आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये झालेलं आहे HI इज रिड्युसिंग एजंट. आणि हा झिंक पण काय होता? रिड्युसिंग एजंट. मग जसा झिंक चालतो तर HI पण चालतो. सेम करायचंय तुम्हाला याच्यामध्ये. जनरल रिएक्शन लिहूया आपण. अल्काइल हॅलाइड मध्ये जर पुट केलं HI, पण HI कोणाच्या प्रेझेन्स मध्ये पुट करतात? रेड फॉस्फरसच्या प्रेझेन्स मध्ये. काय करायचंय आपल्याला? हा X विल गेट रिप्लेस बाय H. करा रिप्लेस. आता रिप्लेस करायचंय, त्याला रिप्लेस करायचंय H ने. RH बनेल, RH बनेल आणि बाहेर काय जाईल? X आणि I. मग अज्युम करा की मी हा तुम्हाला दिलेला अल्काइल आयोडाइड. अल्काइल आयोडाइड
तर काय होईल रे, H आतमध्ये येणार, I जाणार बाहेर कोणासोबत, I सोबत, काय बनणार I2. या I2 सोबत रेड फॉस्फरस रिॲक्ट करतो आणि देतो PI3. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. काय झालं समजलं? परत सांगू, तुम्ही अल्काइल आयोडाइड घेतला, अल्काइल आयोडाइड, त्याच्यामध्ये पुट केलं HI. आपल्याला माहितीये की HI इज रिड्युसिंग एजंट, म्हणजे तो आतमध्ये काय देणार H, I बाहेर येणार, हा I काय बनवणार I2. पण I2 असाच बीकर मध्ये राहायला नको, म्हणून आपण त्याच्यात सोबत काय टाकलं, रेड फॉस्फरस. कारण रेड फॉस्फरस I2 सोबत रिॲक्ट होऊन आपल्याला काय देतो, PI3. ओके, आणि PI3 आपल्या रिॲक्शनला परत डिस्टर्ब करणार नाहीये. इज इट फाईन? सो तुम्हाला सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये झिंक इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl आणि रेड फॉस्फरस प्लस HI हे दोन रिड्युसिंग एजंट लर्न करायचे. डन. याच्यात काही लिमिटेशन आहे का मॅम? याच्यामध्ये आम्ही मिथेन बनवू शकतो का? का नाही बनवू शकत? एक कार्बन पासून सुद्धा तर रिएक्शन स्टार्ट करू शकता तुम्ही. मिथाइल क्लोराइड, झिंक इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl काय बनणार, CH3 आणि Cl जाऊन कोण येणार आहे, H. म्हणजेच कोण झालं, डायरेक्टली लिहिलं तर चालेल का, एक कार्बनचा अल्केन म्हणजेच कोण, CH4 प्लस ClH सोबत जाऊन HCl बनणार आहे. समजला हा पार्ट? सो जितके कार्बन तुम्ही अल्काइल हॅलाइड मध्ये घेणार तितक्याच कार्बनचा तुम्हाला प्रोडक्ट भेटणार आहे. सो तुम्ही मिथेन बनवू शकताय बाय रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. रिड्युसिंग एजंट कोण लक्षात ठेवायचे, दोन, झिंक इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, मग झिंक इन प्रेझेन्स ऑफ बेस पण तुम्हाला लक्षात राहिला, आणि रेड फॉस्फरस प्लस HI झालं. डन. या व्यतिरिक्त अजून काय मॅम रिड्युसिंग एजंट आहेत का? तर येस आहेत, त्याला सेपरेटली नोट करा. मी थोडस पुढच्या पेज वरती जाते. बघा, मी कन्फ्युजन नको तुम्हाला वाटेल अल्डिहाइड मध्ये गेलं का, इथेच लिहूया, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि सोडियम बोरोहायड्राइड हे पण तर रिड्युसिंग एजंट आहेत, आणि हे आपल्या सीईटीच्या सिलेबस मध्ये आहेत, फक्त 12th स्टँडर्ड मध्ये येतात. 5th आणि 6th इम्पॉर्टंट फॉर सीईटी. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड प्रायमरी अल्काइल हॅलाइडला आणि सेकंडरी अल्काइल हॅलाइडला रिड्यूस करतो. डोकं जास्त चालवायचं नाही. तुम्हाला रिॲक्टंट कुठलाही अल्काइल हॅलाइड देऊ देत, हॅलोजन रिमूव्ह करायचा, हायड्रोजन लावायचा, मायनस हॅलोजन प्लस हायड्रोजन. मग ॲरोवर झिंक दिसू दे, रेड फॉस्फरस प्लस HI दिसू दे, किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड दिसू दे, पण 3 डिग्रीवर नाही. मग 3 डिग्री असेल तर काय टाकू शकता, सोडियम बोरोहायड्राइड. 2 डिग्री पण चालतो, पण प्रायमरी नाही. याचा अर्थ तुम्हाला 3 डिग्री वरती लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टाकून चालणार नाही, आणि प्रायमरी वरती सोडियम बोरोहायड्राइड टाकून चालणार नाही. VIMP. आता हा पार्ट क्लिअर झाला बाय रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्ही कुठलेही घ्या, त्याने काही फरक नाही पडणार आहे. मी काही घेऊ शकते. समजा असा काहीतरी मॉलिक्यूल आहे, मी लिहिलं झिंक इन प्रेझेन्स ऑफ HCl. क्लिक व्हायला पाहिजे की मॅम मी सांगितलेलं झिंक हा रिड्युसिंग एजंट आहे, सो तो रिडक्शन करणार. रिडक्शन म्हणजे ऍड हायड्रोजन कोणाला रिमूव्ह करून, हॅलोजनला रिमूव्ह करून. सो हॅलोजन रिमूव्ह होऊन तिथं काय लावा, फक्त H. मग H नाही लिहिला तरी चालत असतो. 1 2 3 काय बनला, प्रोटीन. दॅट्स इट. नेक्स्ट आहे बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. हायड्रोकार्बनचे पेजेस पलटून दमला तरी हे मिळणार नाही. हे क्लास 12th मध्ये आहे. क्लास 12 अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड या चॅप्टर मध्ये आपल्याला दिलेलं आहे रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. मी घेतला अल्डिहाइड, HC डबल बॉन्ड OH. अल्डिहाइडचं रिडक्शन करायचं असेल तर मॅम आम्ही सेम रिड्युसिंग एजंट्स टाकू का, जसं की लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, सोडियम बोरोहायड्राइड, झिंक इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, झिंक इन प्रेझेन्स ऑफ बेस अँड रेड फॉस्फरस अँड HI. मी खुश आहे की तुम्हाला हे रिड्युसिंग एजंट लर्न झाले, पण मी अजून खुश होईन जेव्हा तुम्ही हे रिड्युसिंग एजंट अल्काइल हॅलाइड्स वरती वापराल.
अल्डिहाइड आणि कीटोन डिफरंट रिएक्टंट आहे, तर त्याला डिफरंट रिड्युसिंग एजंट यूज करणार आपण. आणि ते रिड्युसिंग एजंट कुठले आहेत बघा, वुल्फ किश्नर अँड क्लेमन्सन रिडक्शन. इथे लिहूया, आठवलं का 12th स्टँडर्डचा पार्ट आहे हा. वुल्फ किश्नर आणि दुसरं कोण आहे, क्लेमन्सन रिडक्शन. वुल्फ किश्नर अँड क्लेमन्सन रिडक्शन. क्लेमन्सन रिडक्शन मध्ये आपल्याला पुट करायला लागतं झिंक मर्क्युरी इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl. झिंक आणि डायल्यूट HCl नाहीये, काय आहे, झिंक मर्क्युरी आणि डायल्यूट HCl. आणि वुल्फ किश्नरला टाकायला लागेल आपल्याला NH2 हायड्राझाईन. करेक्ट, ट्रान्सफर हायड्रोजनेशन मध्ये वापरलेला आपण याआधी. हायड्राझाईन इन प्रेझेन्स ऑफ सोडियम इथॉक्साइड. ठीक आहे. स्टेट बोर्डचं टेक्स्ट बुक म्हणते सोडियम इथॉक्साइडच्या ऐवजी यूज करा इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल. सो काही टाका, या दोन्हींपैकी चालेल. करायचं काय आहे ते मी सांगते तुम्हाला. जर तुम्हाला इथे दिसलं झिंक मर्क्युरी, मर्क्युरी म्हणजे कसं लिहिणार आपण, Hg इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl, तर काय करायचंय बेसिकली तुम्हाला. झिंक दिसला तर आठवेल की तो रिड्युसिंग एजंट आहे मॅम. आणि जर तो रिड्युसिंग एजंट आहे आठवलं तर रिड्युसिंग एजंटचं काम असतं रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय म्हणणार आहे तुम्ही, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. आणि मग मी पुढे थोडंसं स्टेटमेंट वाढवते, फक्त रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन रिमूव्ह करायला लागणार आहे. मग हा ऑक्सिजन दिसतो, याला रिमूव्ह करा. आणि ऑक्सिजन किती बॉन्ड घेऊन आलेला, डबल बॉन्ड होता. मग या दोन्ही बॉन्डला एक एक हायड्रोजन लावून ठेवा. एक एक हायड्रोजन लावून ठेवा. H C H, इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड, H H. एवढ्या डिझाईननी जरी काढलं असेल, ते तुम्हाला समजण्यासाठी काढलेलं आहे की ऑक्सिजन काढल्यानंतर डबल बॉन्ड दिसतोय, त्या डबल बॉन्डला एक एक हायड्रोजन लावा. दिस इज नथिंग बट CH4. म्हणजे तुम्ही अल्डिहाइड पासून सुद्धा मिथेन किंवा अल्केन बनवू शकता. आणि मग कुठलाही अल्डिहाइड देऊ देत, कुठलाही कीटोन देऊ देत, CH3 CH2 C डबल बॉन्ड O, मी इकडे बेन्झीन लावते, नाही सायक्लोहेक्झेन लावते, काही मॅटर नाही करत. ऍरो वरती फक्त बघायचं काय लिहिलंय. वुल्फ किश्नर दिलं तर झिंक अमालगम, अमालगम म्हणजेच मर्क्युरी, काय म्हणते मी त्याला, अमालगम. झिंक अमालगम इन प्रेझेन्स ऑफ HCl दिलं तरी तेच करायचंय जे तुम्ही NH2 आणि इथिलीन ग्लायकॉल साठी कराल. फक्त दोन वेगवेगळ्या रिएक्शन्स आहेत, पण करतात तेच, काम सेम, काम वर्क सेम. क्लेमन्सन झिंक अमालगम HCl, वुल्फ किश्नर NH2 इन प्रेझेन्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल, रिड्युसिंग एजंट आहे, रिडक्शन करतील, ऍड हायड्रोजन, रिमूव्ह ऑक्सिजन. ऑक्सिजन दिसला, रिमूव्ह केला, पण मॅम त्यानंतर दिसले डबल बॉन्ड, इकडे एक H तिकडे एक H, CH3 CH2 C. आता दोन H मी डायरेक्ट लिहिले तर चालतील खरे, बॉन्ड H लिहायची काय गरज आहे, दोन हायड्रोजन लागणार आहेत ना त्या कार्बनला, दोन हायड्रोजन लागणार आहेत. लिखो फिर देन CH2 आणि पुढे आहे त्याच्या बेन्झीन, पुढे आहे त्याच्या बेन्झीन. मॉलिक्युलचं नाव झालं प्रोपाइल बेन्झीन. बेन्झीन वरती 3 कार्बन लागले, प्रोपाइल बेन्झीन. ते इम्पॉर्टंट नाहीये, रिएक्शन करायची कशी ते समजलं का. सो वेदर अल्डिहाइड येऊ दे आणि कोणताही अल्डिहाइड येऊ दे, कीटोन येऊ दे किंवा कोणताही कीटोन येऊ दे, त्याचं रिडक्शन करायचंय युजिंग क्लेमन्सन या वुल्फ किश्नर रिडक्शन. ऑक्सिजन रफ करायचा, डबल बॉन्डने होता म्हणून 2 हायड्रोजन ऍड करायचे, 2 हायड्रोजन ऍड करायचे. समजलं. वुल्फ किश्नर रिडक्शन, क्लेमन्सन रिडक्शन, अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिडचा पार्ट आहे आणि तो आता आपण इथे कव्हर केलेला आहे. हा रिड्युसिंग एजंट कोणाचा आहे, वुल्फ किश्नरचा आहे. हा रिड्युसिंग एजंट कोणाचा आहे, क्लेमन्सनचा आहे. हा अल्काइल हॅलाइड वर वापरायचा नाही. आणि अल्काइल हॅलाइड वर कोण वापरू शकताय, झिंक डायल्यूट HCl, झिंक बेस, रेड फॉस्फरस HI, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड ऑन प्रायमरी अँड सेकंडरी, सोडियम बोरोहायड्राइड ऑन सेकंडरी अँड टर्शियरी.
सो रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड नंतर रिडक्शन ऑफ अल्डिहाइड कीटोन्स झालं. आता रिडक्शन ऑफ हे पहिलं कोण आहे? अल्कोहोल. कुठलाही अल्कोहोल घ्या. मिथेनॉल घेऊ मॅम. येस, छोटा सगळ्यात मिथेनॉलच आहे. आणि अल्कोहोल वरती लिहून दिलेलं आहे रेड फॉस्फरस प्लस HI. आता पाठ झालं का रे? रेड फॉस्फरस प्लस HI. HI इज रिड्युसिंग एजंट. मॅम HI इज रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंटचं काम असतं रिडक्शन. रिड्युसिंग एजंटचं काम असतं रिडक्शन. रिडक्शन म्हणजे ऍड हायड्रोजन, रिमूव्ह ऑक्सिजन. ऍड हायड्रोजन, रिमूव्ह ऑक्सिजन. मग इथे ऑक्सिजन दिसतोय, मी ऑक्सिजनला रिमूव्ह करते. हायड्रोजन ऍड नका करू, कारण ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन असतं. मग मॅम तुम्ही इथं तर दोन्ही केलेलं. ऑक्सिजन रिमूव्ह केला, हायड्रोजन ऍड केलं. इथंही तसं करा, ऑक्सिजन रिमूव्ह करा. बघते तर काय, कार्बनचे चारही बॉन्ड सॅटिस्फाईड आहेत. कार्बनचे चारही बॉन्ड सॅटिस्फाईड आहेत. आता तुम्हाला ऍड हायड्रोजन करायची गरज नाही. रिमूव्ह ऑक्सिजन. काय भेटलं? CH4. काय भेटलं मला? CH4. म्हणजेच मिथेनॉल आहे. आणि मी काय टाकलं? रेड फॉस्फरस प्लस HI. काय भेटला मला? मिथेन. याचा अर्थ मॅम तुम्हाला असं म्हणायचंय का की जो झिंक डायल्यूट HCl आहे तो फक्त अल्काइल हॅलाइड? हा. झिंक डायल्यूट NaOH आहे तो फक्त अल्काइल हॅलाइड? हा. पण रेड फॉस्फरस अँड HI अल्कोहोल, अल्काइल हॅलाइड, अल्डिहाइड कीटोन कशावरही चालतो? येस. तेच सांगायचंय की जर तुम्हाला रेड फॉस्फरस अँड HI दिसत असेल, इकडे लिहिते, तर खूप खुश व्हा, कारण रेड फॉस्फरस प्लस HI act as reducing agent on various compounds, on various molecules, various compounds. जसं की अल्कोहोलचं चालेल, अल्डिहाइडचं चालेल, कीटोनचं चालेल, कार्बोक्सिलिक ऍसिड आला तरी चालेल, किंवा कुठलाही त्याचा डेरिव्हेटिव्ह आला कार्बोक्सिलिक ऍसिडचा. कार्बोक्सिलिक ऍसिडचं स्ट्रक्चर एखादं ऍसिटिक ऍसिड CH3 C डबल बॉन्ड OH. मॅम कार्बोक्सिलिक ऍसिड वर जर कधी रेड फॉस्फरस प्लस HI आलं तर आम्हाला हे आठवेल की रिड्युसिंग एजंट आहे. रिड्युसिंग एजंटचं काम असतं रिडक्शन. रिडक्शन म्हणजे ऍड हायड्रोजन. पण नेमकं ऍड कुठं करायचं आम्हाला हे समजत नाही. तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. तुम्ही जायचं रिॲक्टंट मॉलिक्यूलकडे, त्याचे कार्बन काउंट करायचे किती आहेत? 1, 2. 2 कार्बनचा अल्केन. 2 कार्बनचा अल्केन कोण असतो? इथेन. आता मी कुठे ऍड केलं, काय केलं, काय बघायची गरज आहे का? अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, किंवा मी डेरिव्हेटिव्ह म्हटलेलं. डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय? ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला होता CH3 C डबल बॉन्ड OH. या OH च्या जागी मी Cl जरी आणलं तरी काही फरक नाही पडला पाहिजे. रेड फॉस्फरस प्लस HI दिसलं की उड्या मारल्या पाहिजे तुम्ही आता की तो रिड्युसिंग एजंट आहे मॅम. रिड्युसिंग एजंट असेल तर ऍड हायड्रोजन, पण कुठे माहित जरी नसेल, कार्बन काउंट करा. किती कार्बन आहेत? 2. 2 कार्बनचा अल्केन. म्हणजे परत मला काय भेटणार आहे? इथेन. आणि बाय प्रोडक्टची चिंता तुम्ही करायची गरज नाही. मग आता हे पाठ ठेवू शकता की नाही? अल्कोहोल असू दे, अल्डिहाइड असू दे, कीटोन असू दे, कार्बोक्सिलिक ऍसिड असू दे, किंवा कुठलाही त्याचा डेरिव्हेटिव्ह असू दे, रेड फॉस्फरस प्लस HI तितक्याच नंबरचा अल्केन देतो. रेड फॉस्फरस प्लस HI सेम नंबर ऑफ कार्बनचा अल्केन देतो. आणि ते तुम्ही कुठेही, इथे जरी वापरलं असतं रेड फॉस्फरस प्लस HI, रेड फॉस्फरस प्लस HI, किती कार्बन? R. तर R चाच अल्केन. म्हणजे 1 कार्बन असता मिथेन, 2 असते इथेन, 3 असते प्रोपेन. सो रेड फॉस्फरस प्लस HI आलं की आता तुम्ही कार्बन काउंट करायचं आणि काय बनवणार आहे? अल्केन. हे क्लिअर झालं? चला, अल्डिहाइडच्या केसमध्ये पण आता तेच करणार ना. समजा मी तोच अल्डिहाइड घेतला, फॉर्माल्डिहाइड C डबल बॉन्ड OH. काय पुट करणार? रेड फॉस्फरस प्लस HI. आता असं सगळं म्हणत बसायचं नाही. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय?
ऍड हायड्रोजन और रिमूव्ह ऑक्सिजन, मग कुठे करू नाही. फक्त जायचं रेड फॉस्फरस प्लस HI आहे म्हणजेच रिड्युसिंग एजंट आहे. आणि पक्का काय देणार, अल्केन. कार्बन किती आहे, एक कार्बन म्हणजे काय करणार, मिथेन. समजलं. पण हा जर तुम्हाला वुल्फ किशनर आणि क्लेमन्सन केलं तर तुम्ही हेच करायचं. ऑक्सिजन रफ, 2 बॉन्ड 2 H ऍड करायचे. समजलं. जिथे जी ट्रिक सांगितली तिथे तीच वापरायची. वुल्फ किशनर क्लेमन्सन म्हटलं तर रफ करून डबल बॉन्ड बघायचा, तिथेच 2 हायड्रोजन ऍड करायचे. पण आता सांगितलं रेड फॉस्फरसला एवढं काही करत बसू नका, कार्बन काउंट करा आणि डायरेक्टली त्या नंबरचा अल्केन बनवा. का असं म्हणतीये मी, कारण ब्रांच आली तर ब्रांच पण बघायला लागते. CH3 CH3 CH डबल बॉन्ड O CH3 रेड फॉस्फरस प्लस HI. आतापर्यंत मी कुठलाच कंपाऊंड ब्रांच घेतला नव्हता. आता रेड फॉस्फरस प्लस HI रिड्युसिंग एजंट. कोणावर, कीटोनवर. काय करणार, अल्केन. मग नुसतंच कार्बन काउंट नाही करायचे, 1 2 3 4 5 नाही. आहे असं स्केलेटन ठेवता आलं पाहिजे तुम्हाला. कुठलीही ब्रांच ब्रेक करायची नाही. तिकडे एक CH3 आहे, परत इथे C आहे, पुढे CH आहे, वरती CH3 आहे, इकडे CH3 आहे आणि इथे काहीतरी झालं असेल रिमूव्ह ऑक्सिजन ऍड हायड्रोजन, तर तिथे हायड्रोजन ऍड करा. कार्बनचा जो स्केलेटन आहे तो मी चेंज करत नाहीये. 4 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये आधी ड्रॉ केले अल्केनचे आणि सेकंड कार्बनला मिथाइल होता तर तो तसाच. कार्बनचं स्केलेटन न बदलता तुम्हाला अल्केन बनवायचं. नुसतेच कार्बन काउंट करायचे नाहीये. कार्बनचं स्केलेटन ऍज इट इज मेंटेन ठेवायचं. डन. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन आहे वुड्स रिएक्शन. वुड्स रिएक्शन मध्ये 2 टाइप आहेत. एक असेल सिंपल वुड्स, दुसरी असेल मिक्स्ड वुड्स. सिंपल वुड्स रिएक्शन मध्ये लक्षात ठेवा की अल्काइल हॅलाइड पासूनच स्टार्ट होतं. अल्काइल हॅलाइड्स इज द रिएक्टंट ऑफ वुड्स रिएक्शन. बऱ्याचशाच मुलांना वुड्स रिएक्शन तोंडपाठ असते, पण हेच माहिती नसतं की बाबा हा नेमका स्टार्ट कुठून होतो. अल्काइल हॅलाइड पासून. मिथाइल क्लोराइड कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते, सोडियम. 1 मोल की 2 मोल, 2 मोल. आणि हा सेम अल्काइल हॅलाइड इकडे लिहायचा, मिथाइल क्लोराइड. मिथाइल क्लोराइड. हा सोडियम, हा Cl, दुसरा सोडियम, दुसरा Cl. म्हणजे या Cl पासून त्या Cl पर्यंत सर्व पार्ट रिमूव्ह होणार आहे आणि ही रिएक्शन होते ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. खूप इम्पॉर्टंट आहे. ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्येच वुड्स रिएक्शन होते आणि काय होणार, हा CH3 ग्रुप या CH3 सोबत CH3 फ्यूज होतात, कपल होतात आणि CH3 म्हणजेच कोण भेटणार आहे आपल्याला, इथेन. बाहेर कोण पडलं रे, 2 मोल्स ऑफ NaCl. बाहेर कोण पडलेला आहे, 2 मोल्स ऑफ NaCl. हा पार्ट समजतो. मग याच्यामध्ये काय झालेलं आहे, मेकॅनिझम काय झालेली आहे. मेकॅनिझम वरती विचारलं की वुड्स रिएक्शन प्रोसीड्स बाय विच मेकॅनिझम, तर फ्री रॅडिकल मेकॅनिझम. कोणत्या मेकॅनिझमने जातं ते, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. या फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये थोडक्यात सांगते की काहीतरी प्रोसेस झाली आहे आणि मिथाइल रॅडिकल बनलाय. हा जो टिक केलेला आहे ना मिथाइल रॅडिकल, तसाच तिकडे पण कोण बनला, मिथाइल रॅडिकल. आणि हे 2 रॅडिकल फ्यूज झाल्यामुळे इथेनचा मॉलिक्यूल बनलेला आहे. सो मेकॅनिझम कोणती आहे त्याची, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. मी मेकॅनिझम पूर्ण सांगत बसणार नाहीये. जर अल्काइल हॅलाइड तुम्ही सेम वापरला तो आणि तोच, तर आपल्याला इवन नंबर हे विचारू शकतात. इवन नंबर कार्बन असणारी अल्केन म्हणजेच इवन अल्केन भेटते. सो वुड्स रिएक्शन इज गुड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ इवन अल्केन्स. आणि आता मिक्स्ड वुड्स मध्ये मी 2 सेपरेट अल्काइल हॅलाइड्स यूज करणार आहे. समजा इकडे वापरलं मिथाइल क्लोराइड, 2 मोल्स ऑफ सोडियम. इथे पण MCQ विचारू शकतात किती मोल्स म्हणून, पण इथे मिथाइल क्लोराइडच्या ऐवजी CH3 CH2Cl इथाइल क्लोराइड यूज केलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर.
तर या Cl पासून त्या Cl पर्यंत सर्व पार्ट जर रिमूव्ह केला तर इकडे कुठला रॅडिकल बनला असणार आहे रे? CH3 रॅडिकल. आणि तिकडे मॅम CH3 CH2 रॅडिकल. कारण मेकॅनिझम काय? फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. मग आता लावा डोकं. रॅडिकल ह्या असे इंटरमिजिएट आहेत की जे हायली अनस्टेबल आहेत. ते वाट बघत नाहीत मी कोणासोबत कपलू या विचार करायचा. दिसेल त्याच्यासोबत कपलिंग चालू. या मिथाईलला आपल्यासारखाच मिरर इमेज मिथाईल जरी दिसला, याला स्वतः सारखाच मिथाईल वीकर मध्ये असणार आहे ना? काही मोजून असा एक मॉलिक्यूल टाकलाय नाही. सो मिथाईल सोबत पहिला फ्यूज करेल. काय सांगताय मॅम? मिथाईल सोबत म्हणजे बनला इथेन. हा कोण आहे? CH3 CH2 याच्या स्वतः सोबत सुद्धा हा कपल करू शकतो. सो पहिला CH3 CH2 स्वतः सारखाच मॉलिक्यूल शोधतो आणि फ्यूज करतो. काय बनतो? ब्युटेन. आणि मग ते एकमेकांकडे येतात आणि एकमेकांसोबत पण फ्यूज करू शकतात. पहिला CH3 मग CH2 मग CH3 आणि काय बनवतात? प्रोपेन. आणि किती डिफरंट प्रोडक्ट्स भेटतात असं विचारतात. मिक्स्ड वुड्स रिएक्शन गिव्स 3 डिफरंट प्रोडक्ट्स. 3 डिफरंट प्रोडक्ट्स. समजलं? सिंपल वुड्स रिएक्शन गिव्ह ओनली 1 प्रोडक्ट, दॅट टू कंटेनिंग इवन नंबर ऑफ कार्बन. पण मिक्स्ड मध्ये तुम्हाला इवन पण भेटू शकतं. हे इवन आहे इथेन, ब्युटेन इवन आहे आणि एक काय भेटणार आहे? ऑड. एक ऑड 2 इवन. एक ऑड 2 इवन. क्लिअर झाला हा पार्ट? मॅम एनी लिमिटेशन? येस. जर हे फ्री रॅडिकल कपलिंग आहे, एक कार्बन कपल केलं तर 2 कार्बनचा अल्केन भेटेल. म्हणजे अगेन मिथेन cannot be prepared by this method. Methane cannot be prepared by this method. मिथेन बनवू शकत नाही. असं अजून कोणती रिएक्शन होती? हायड्रोजिनेशन ऑफ अल्कीन किंवा हायड्रोजिनेशन ऑफ अल्काइन. आणि आता कोण आहे? वुड्स रिएक्शन. वुड्स रिएक्शनचं मेकॅनिझम फ्री रॅडिकल मेकॅनिझम. सो पहिल्यांदा जेव्हा तुम्ही सिंपल वुड्स केलं, एकच रॅडिकल बनलेला मिथाईल. पुढे पण कोण होतं? मिथाईल सोबत इथेन बनला. पण जेव्हा तुम्ही सिंपलच्या ऐवजी मिक्स्ड केलं तर मिथाईल रॅडिकल आणि इकडे इथाईल रॅडिकल. यालाच काय म्हणू शकते मी? इथाईल. 2 कार्बन आहेत म्हणून. आणि याला काय म्हणू शकते? 1 कार्बन आहे म्हणून मिथाईल फ्री रॅडिकल. तर या केसमध्ये मिथाईल सोबत मिथ काय झालं? 2 कार्बनचा इथेन. तो इथेन आहे आणि त्याच्याच सारखा परत आला. हा इथेन आणि त्याच्याच सारखा इथेन. 2 डबल करा 4 झाले. हा कार्बन किती आहे? 1. 1चं डबल 2. हा कार्बन किती आहे? 2. 1 2. 2चं डबल 4. 1 2 3 4. समजलं? आणि हा 1 ह्या 2 सोबत करेल तर 3 कार्बनचे अल्केन भेटेल. सो तुम्हाला ड्रॉ करायची गरज नाही. तुम्हाला असंही आन्सर फाइंड आउट करता आलं पाहिजे. लिमिटेशन समजलं व्यवस्थितपणे. मेकॅनिझम पण क्लिअर झाली. मग आपण जातो अगेन अल्काइल हॅलाइड पासूनच. बघा आपण अल्काइल हॅलाइडचं रिडक्शन केलं युझिंग झिंक ऍसिड, झिंक बेस, त्याच्यानंतर रेड फॉस्फरस HI, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड प्रायमरी सेकंडरीवर, सोडियम बोरोहायड्राइड सेकंडरी टर्शरी वरती. मग अल्काइल हॅलाइड चालूच झालाय तर वुड्स केलं. वुड्स 2 टाईपची होती, सिंपल आणि मिक्स. सिंपल मध्ये 1 इवन अल्केन, मिक्स्ड मध्ये 3 प्रोडक्ट, 2 इवन 1 ऑड. आणि फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे त्यामुळे तुम्हाला कपलिंग व्यवस्थित कळालं आणि मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड. या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशाच काही गोष्टी आहेत बट त्या नीटच्या सिलेबस मध्ये आहेत, सीईटीच्या नाही. सो तुम्ही टेक्स्ट बुक रीड करू शकताय. त्याच्यानंतर फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट, अगेन हे तुम्हाला क्लास 11th मध्ये पण दिसतं आणि क्लास 12th मध्ये पण दिसतं आणि खूप इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. अल्काइल हॅलाइड ची रिएक्शन आपल्याला करायची ग्रिग्नार्ड रिएजंट बनवण्यासाठी. बघा मी परत बोलते, अल्काइल हॅलाइड म्हणजेच काय? RX ची रिएक्शन आपल्याला करायची. कोणासोबत करायची ते बघूया. टू गेट ग्रिग्नार्ड रिएजंट RMgX. मॅम इथे RX आहे आणि इथे आहे RMgX, म्हणजेच मॅग्नेशियम सोबत रिएक्शन करायची असणार आहे. येस, व्हेरी नाईस. अल्काइल हॅलाइडची रिएक्शन केली सोडियम सोबत वुड्स रिएक्शन.
Alkyl halide with sodium gives Woods reaction and with magnesium gives Grignard reagent. Grignard reagent. आणि आपल्याला माहिती आहे मॅग्नेशियम इज एलिमेंट ऑफ ग्रुप 2, मग त्याची व्हॅलेन्सी +2, म्हणजे तो 2 बॉन्ड बनवेल. 2 बॉन्ड तेव्हाच बनवेल जर हा या दोघांच्या मध्ये जाऊन बसला तर. RMgX RMgX. येस. मग आपल्याला ग्रिग्नार्ड बनवायचे आहेत का, तर बेसिकली आपल्याला ग्रिग्नार्ड नाही बनवायचंय, अल्केन बनवायचंय. मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन चालू आहे. पण आपण काय करूयात, एकदा ग्रिग्नार्ड कोणता तरी बनवून घेऊया. समजा मी लिहिला इथाइल क्लोराइड CH3CH2Cl. मी पुट केलं मॅग्नेशियम, पण फक्त मॅग्नेशियम नाही, मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, हे पण विचारलं जातं. मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर VVIMP. ग्रिग्नार्ड रिएजंट ज्या बीकर मध्ये बनणार आहे त्या बीकर मध्ये पाण्याचा एक पण थेंब नसावा. रिपीट, ग्रिग्नार्ड रिएजंट जिथे आहे त्या बीकर मध्ये, त्या एन्व्हायरमेंट मध्ये पाण्याचा एक पण थेंब नसावा. मग तुम्ही म्हणू शकता की ग्रिग्नार्ड रिएजंटला आंघोळ करायला आवडत नाही. बेसिकली असं का आहे, कारण ग्रिग्नार्ड रिएजंट पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की डायरेक्ट अल्केन बनवतो. म्हणजे अल्केन बनवायचा असेल ना तरच पाण्यात बुचकळायचा, नाहीतर नाही. सो ग्रिग्नार्ड रिएजंट, मला आता फक्त ग्रिग्नार्ड रिएजंट बनवायचंय, फक्त ग्रिग्नार्ड रिएजंट. पाणी चालेल काय तिथे? नाही, कारण पाण्याने ग्रिग्नार्ड लगेच कशामध्ये जाईल, अल्केन मध्ये जाईल. आता मला बघायचंय ग्रिग्नार्ड कसा बनवायचा, तर मला ड्राय इथर ठेवावं लागेल. मॅग्नेशियम कुठे जातो, हॅलोजन आणि कार्बनच्या मध्ये, किंवा मी म्हणणार हॅलोजनच्या आधी. हॅलोजनच्या जस्ट आधी, मेसेज लँग्वेज मध्ये लिहिलं, हॅलोजनच्या जस्ट आधी, जस्ट बिफोर हॅलोजन, जस्ट बिफोर हॅलोजन, जस्ट बिफोर हॅलोजन. मग बनवा आता स्ट्रक्चर CH3CH2 मॅग्नेशियम आणि मग हॅलोजन. याचं नाव होतं इथाइल क्लोराइड. रिएक्टंटचं नाव काय होतं, इथाइल क्लोराइड. इथाइल क्लोराइड मध्ये पुट केला मॅग्नेशियम, काय बनला मग इथाइल ऍज इट इज. मध्ये मॅग्नेशियम आलं, लास्टला क्लोरीन, क्लोरीनला म्हणणार आहे मी क्लोराइड. इथाइल क्लोराइडचं बनला इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. आणि आता मी जस्ट बोलले ग्रिग्नार्ड जर पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, वॉटर, तर काय बनणार आहे तो लगेच अल्केन. मग जर तुम्हाला अल्केन बनवायचा असेल ना तरच त्याला पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणा. वॉटर कसा बनणार आहे, HOH. ग्रिग्नार्ड रिएजंट एक व्हेरी इम्पॉर्टंट रिएजंट आहे, बिकॉज तो R- चा सोर्स असतो. कार्बन वरती जर तुम्हाला कधी मायनस चार्ज हवाय तर तो तुम्हाला ग्रिग्नार्ड देऊ शकतो. कार्बन वरती जर तुम्हाला कधी मायनस चार्ज हवाय तर तो तुम्हाला कोण देऊ शकतो, ग्रिग्नार्ड देऊ शकतो. RMgX देऊ शकतो, कारण X वर चार्ज कोणता आहे, मायनस. मॅग्नेशियम +2, तर R वर काय असणार आहे, मायनस. बघा दिला का. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला R वर मायनस म्हणजेच कोण, कार्बॅनियन पाहिजे, किंवा मी त्याला काय म्हणू शकते, न्यूक्लिओफाईल. स्पीसीज वर निगेटिव्ह चार्ज आला तर काय म्हणू शकते, न्यूक्लिओफाईल. अजून काय म्हणू शकते, बेस. सो तुम्हाला न्यूक्लिओफाईल हवाय, बेस पाहिजे, कार्बॅनियन पाहिजे, तर ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि पाण्यामध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये कोण भेटणार आहे मला आता, हॅलोजन वर मायनस, मॅग्नेशियम वर +2 आणि त्याच्या बाजूच्या कार्बन वर मायनस. तर त्या मायनसला वॉटर मधला कोण दिसला आता, H+. वॉटर मधला कोण दिसला त्याला, H+. काय बनवेल रे मग, CH3 ऍज इट इज, त्याच्या बाजूला होता CH2, पण हायड्रोजन घेऊन आल्यावर काय झाला, CH3 इथेन. मी बाय प्रोडक्ट बनवत बसणार नाहीये, किंवा चला लिहा, मॅग्नेशियमने एक बॉन्ड Cl सोबत केलता, आता दुसरा कोणासोबत करेल, OH सोबत. कसा इथेन बनला ते समजलं, किती सिंपल आहे. मी असं म्हणू शकते का रे की मॅग्नेशियमच्या आधी एक लाईन ड्रॉ करा आणि त्याच्या आधी एक हायड्रोजन द्या, CH3CH3. समजलं. मग मी जर एखादा मॉलिक्यूल सायक्लिक जरी घेतला,
सायक्लोहेक्साइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, ग्रिग्नार्डच आहे ना, RMgX, आणि याची रिएक्शन केली मी इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, तर तुम्ही काय करणार आहे, मॅग्नेशियमच्या आधीचा बॉन्ड ब्रेक. का रे, कारण मॅग्नेशियमवर +2 आहे, हॅलोजनवर मायनस आहे, तर मॅग्नेशियमच्या आधीच्या कार्बनवर काय असणार आहे, मायनस, आणि तो हायड्रोजनचा प्लस फॉर्म घेणार. सो सायक्लोहेक्सेन बनणार. ह्या निगेटिव्ह चार्जवर पॉझिटिव्ह हायड्रोजन आला. सो हा काय झाला, सायक्लोहेक्सेन झाला. समजतं? आता मॅम ऑलवेज ग्रिग्नार्डला पाण्यातच बुचकळायचंय का, म्हणजे ऑलवेज ग्रिग्नार्डची रिएक्शन ही आपल्याला वॉटर सोबतच करायची आहे का, तर नाही. ग्रिग्नार्डची रिएक्शन आपण कोणाकोणासोबत करू शकतो ते इथे लिहूया. ग्रिग्नार्ड म्हणजेच RMgX रिएक्ट्स विथ ऍक्टिव्ह H, रिएक्ट्स विथ ऍक्टिव्ह हायड्रोजन. ज्या ज्या कोणाकडे ऍक्टिव्ह हायड्रोजन असेल त्या सगळ्या सोबत ग्रिग्नार्ड रिएक्ट करू शकतो टू गिव्ह अल्केन, टू गिव्ह अल्केन. मग ऍक्टिव्ह H कोणामध्ये, फक्त सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने झालं. 4MHTCET, पाणी, अमोनिया, अल्कोहोल, पाणी, अमोनिया, अल्कोहोल. याचा अर्थ मी शॉर्टली सांगते, कुठल्याही एक्झामसाठी, समजा नीट साठी जरी घेतलं तुम्ही तरी चालेल, किंवा जेई साठी घेतला आता तरी चालेल, कारण बेसिक ट्रिक सांगते. हायड्रोजन शुड बी अटॅच टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. हायड्रोजन शुड बी अटॅच टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कोण आहे, FONCl. फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन. समजलं? एक रिएक्शन अँड देन हा पार्ट एंड वरती. सीईटीच्या थोडस लेवलच्या वरती आहे हे, पण तुम्हाला कुठलाही क्वेश्चन ग्रिग्नार्डचा चुकणार नाही जर तुम्हाला हे आलं तर. समजा क्वेश्चन असा दिलाय, सायक्लो किंवा बेन्झोइक ऍसिड आहे, बेन्झोइक ऍसिड आहे, त्याची रिएक्शन केली आहे फिनाइल मॅग्नेशियम क्लोराइड सोबत, फिनाइल मॅग्नेशियम क्लोराइड सोबत. आता पहिली नजर जाते बेन्झोइक ऍसिडकडे आणि डोकंच फिरतं आपलं, अरे बेन्झोइक ऍसिड म्हणजे कुठलं तर अवघड काय आहे का. पुढे बघा, फिनाइल मॅग्नेशियम क्लोराइड म्हणजे हा आपला ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट दिसला की पहिला चार्ज द्यायचे, मॅग्नेशियमवर +2, Cl वर मायनस, आणि या कार्बनवर काय असणार आहे मग, मायनस. सो ऑलवेज सांगितलेलं आहे की काय करायचं, मॅग्नेशियमच्या आधीचा बॉन्ड ब्रेक करायचा, काय बनणार, बेन्झीन. कसं काय मॅम, त्याला हायड्रोजन कुठे, अरे हा काय ऍक्टिव्ह H. सो ग्रिग्नार्डच्या पुढचा जो कंपाऊंड आहे ना तो ऑलवेज ऍक्टिव्ह H देण्यासाठी आलाय, कारण मी आत्ताच सांगितलेलं ग्रिग्नार्ड कशाचा सोर्स आहे, R- जर तो R- सोर्स असेल तर तो एक बेस आहे, आणि इकडे कोण आहे, हा ऍसिड. किंवा इथे पण सांगितलेलं हायड्रोजन जर F किंवा O किंवा N ला डायरेक्टली अटॅच्ड असेल, हायड्रोजन कोणाला अटॅच्ड आहे, O ला, तर तो ऍक्टिव्ह H आहे, तो या निगेटिव्ह चार्जला H देईल, आणि H नाही दिलं तरी चालेल. म्हणजेच कशाचं फॉर्मेशन झालं रे, बेन्झीनचं. समजलं? ह्या छुटकू छुटकू रिएक्शन कोण पण करेल, मॅग्नेशियमच्या आधीचा बॉन्ड करा, H लावा, हे कोणी करेल, पण हे समजलं पाहिजे की बाबा ग्रिग्नार्ड रिएजंटवर वॉटर आलं, किंवा ग्रिग्नार्ड रिएजंटवर अमोनिया आला, किंवा ग्रिग्नार्ड रिएजंटवर अल्कोहोल येऊ दे, किंवा असा कुठलाही मॉलिक्यूल येऊ दे ज्याच्यामध्ये हायड्रोजन इज अटॅच टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन, फ्लोरीन, नायट्रोजन, क्लोरीन, तर तो ऍक्टिव्ह H आहे. मॅग्नेशियमच्या आधीचा बॉन्ड ब्रेक करून त्याला H द्यायचं. दिस इज एंड ऑफ ग्रिग्नार्ड. त्याच्यानंतर ग्रिग्नार्ड बद्दल काही पॉइंट सांगितले जे मी क्विकली वाचते. पहिला, प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट इज अन एक्झोथर्मिक रिएक्शन. फिजिबल आहे, एक्झोथर्मिक आहे म्हणजेच फिजिबल रिएक्शन आहे, स्पॉन्टॅनियस रिएक्शन आहे, हेन्स नो हिटिंग इज रिक्वायर्ड. सो कुठल्याही ग्रिग्नार्ड वाल्या बीकर मध्ये हिट मॅग्नेशियम मेटल ग्रॅज्युअली डिसअपियर. हो ना, मॅग्नेशियम कुठे जात होता, डिसअपियर होऊन R आणि X च्या मध्ये. सो मॅग्नेशियम मेटल ग्रॅज्युअली डिसअपियर्स. मॅग्नेशियम ॲटम गेट्स बॉन्डेड टू द सेम कार्बन दॅट प्रिव्हियसली हेल्ड ऑक्सिजन.
सॉरी हॅलोजन या कार्बनने किंवा इथे या कार्बनने हॅलोजनला घेतलेलं, पण आता त्या कार्बनने कोणाला घेतलं? मॅग्नेशियमला. सो मॅग्नेशियम गेट अटॅच टू दॅट कार्बन विच प्रिव्हियसली हेल्ड हॅलोजन. तेच सांगितलेलं आहे. अल्काइल ग्रुप रिमेन्स ऍज इट इज ऑर इंटॅक्ट ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड. ड्राय inert conditions are to be maintained during Grignard reaction to prevent any reaction with moisture. जर तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंट बनवायचं आहे तर तिथे पाणी नको, कारण ग्रिग्नार्ड प्लस पाणी अल्केन. ग्रिग्नार्डला पाणी भेटलं अल्केन, ग्रिग्नार्डला अमोनिया भेटला अल्केन, ग्रिग्नार्डला अल्कोहोल भेटलं अल्केन, ग्रिग्नार्डला ऍक्टिव्ह एच भेटला अल्केन. मग तो ऍक्टिव्ह एच द्यायचा नाही. जर कधी तुम्हाला ग्रिग्नार्ड पर्यंतच जायचं आहे आणि ग्रिग्नार्डला स्टोअर करून ठेवायचं आहे तर त्याला इनर्ट एन्व्हायरमेंट मध्ये ठेवा, ड्राय एन्व्हायरमेंट मध्ये ठेवा. नेक्स्ट रिएक्शन आहे युजिंग कार्बोक्सिलिक ऍसिड बाय डिकार्बोक्सिलेशन. ही रिएक्शन जर तुम्ही आहे या चॅप्टर मध्ये सर्च केली तर नाही भेटणार आहे. हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉलच सांगेल की ही रिएक्शन महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, पण क्लास 11च्या नाही, क्लास 12च्या टेक्स्टबुक मध्ये आहे. अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. सो कोणतंही कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या, फॉर्मिक ऍसिड पण चालेल, ऍसिटिक ऍसिड पण चालेल, बेन्झोइक ऍसिड पण चालेल. फॉर्मिक ऍसिड कधी म्हणतो रे आपण? जेव्हा HC डबल बॉन्ड OH हा HCH3 ने रिप्लेस झाला, म्हणजे कार्बन किती झाले? 2. तर तेव्हा मी त्याला म्हणेन ऍसिटिक ऍसिड. आता फॉर्मिक ऍसिड जर मी घेतलं तर मला काय भेटणार आहे? याच्यावरती एक MCQ बनेल, कारण मी आधीच सांगितलेलं विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन आर नॉट युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ मिथेन. या कॉन्सेप्ट वरती तुम्हाला पहिली रिएक्शन म्हणजेच हायड्रोजिनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, देन वुड्स रिएक्शन विचारू शकतात. तसं फॉर्मिक ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन. याच्यात कार्बन किती आहे? 1. आणि काय करायचंय? डी म्हणजे रिमूव्ह, कार्बोक्सिलेशन म्हणजे कार्बन डायऑक्साइड रिमूव्ह करायचंय. सो जर मी लिहिलं एरोवरती मायनस ऑफ CO2 तर CO2 हा पार्ट निघून जाईल. जर CO2 रिमूव्ह झाला तर मला H आणि H म्हणजेच हायड्रोजन गॅस भेटतोय. रिएक्शन होतीये का? येस. डिकार्बोक्सिलेशन होतंय का? येस. बट अल्केन भेटतोय का? नो. सो मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड. मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय डिकार्बोक्सिलेशन म्हणजेच मायनस ऑफ CO2 ऑफ ऍसिड. कोणत्याही कार्बोक्सिलिक ऍसिडचं इवन फॉर्मिक ऍसिड मधून CO2 रिमूव्ह केला तरी आपल्याला मिथेन मिळणार नाहीये. मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड. हा पार्ट समजला. मग ऍसिटिक ऍसिड मधून मिळेल का? येस. ऍसिटिक ऍसिड मधून जर मी मायनस ऑफ CO2 केलं C अँड O2 तर राहिलेला CH3 आणि H म्हणजेच काय भेटेल मला? CH4 मिथेन. पण याचा अर्थ ऍसिड मध्ये 2 कार्बन असतील आणि 1 CO2 त्यातून गेला. 2 कार्बन आहेत, 1 CO2 गेला. 2 कार्बन आहेत, 1 कार्बन डायऑक्साइडच्या फॉर्म मध्ये गेला तर 1 उरतो म्हणजेच मिथेन. तर या रिएक्शन मध्ये म्हणजे डिकार्बोक्सिलेशन गिव्स 1 कार्बन लेस अल्केन. जो कार्बोक्सिलिक ऍसिड जर ऍसिटिक ऍसिड असेल तर मिथेन भेटतो. ऍसिटिक ऍसिड म्हणजेच कोण आहे रे? इथेनॉइक ऍसिड. इथेनॉइक ऍसिड कार्बन किती आहेत? 2. डिकार्बोक्सिलेशन केलं, 1 कार्बन कमी म्हणजेच काय भेटणार? मिथेन. मग समजा तुम्हाला विचारलं प्रोपॅनोइक ऍसिड, कॉमन नेम आहे प्रोआयोनिक ऍसिड. हे जेव्हा ION दिसतं आयोन तेव्हा ते कॉमन नेम असतं. प्रोप म्हणजे 3 कार्बन, डिकार्बोक्सिलेशन केलं तर 2 कार्बनचा काय भेटून जाईल मला? इथेन. समजलं? 1 कार्बन लेस. सो बेसिकली डिकार्बोक्सिलेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड. पण डायरेक्ट CO2 स्वतः थोडीच निघणार आहे, काहीतरी रिएजंट यूज करायला लागतो. आता आपण रिएजंट बद्दल बोलणार आहे. पॉज करा सगळ्यात पहिल्यांदा आणि या रिएक्शन्स नोट करायच्या.
मी जो रिएजंट सांगेन आता तो रिएजंट फक्त तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे या बॉक्समध्ये, ठीक आहे. पण मी स्क्रीन क्लिअर करून सांगणार आहे. पॉज करा, नोट करा. डिकार्बोक्सिलेशन साठी म्हणजेच मायनस ऑफ कार्बन डायऑक्साइड, रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड साठी आपण दोन रिएक्शन्स करू शकतो. एक आहे सोडा लाईम टेस्ट किंवा सोडा लाईम रिएक्शन. सोडा लाईम म्हणजेच NaOH इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साइड. येलो बॉक्स मध्ये जाऊन हा रिएजंट लिहायचा आहे तुम्हाला. सोडा लाईम लिहा किंवा NaOH इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साइड लिहा. याच्यामध्ये आता मी परत तीच ऍसिटिक ऍसिड म्हणजेच इथेनॉइक ऍसिड घेते, CH3C डबल बॉन्ड OOH. मायनस ऑफ CO2 होण्यासाठी मी काय पुट केलं, NaOH इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साइड. खरं तर हा कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे हा आधी सॉल्ट बनतो, सॉल्टच्या फॉर्म मध्ये जातो, कारण हा ऍसिड आहे आणि NaOH काय आहे रे, बेस आहे, राईट. त्यामुळे कधीही रिएक्शन ही कार्बोक्सिलिक ऍसिड आणि हा बेस काय होणार, H विल बी रिप्लेस्ड बाय Na. तेव्हा रिएक्शन डायरेक्टली ऍसिड सोबत न घेता मी कशा सोबत घेते, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. म्हणजे CH3C डबल बॉन्ड OH च्या जागी फक्त काय लिहिलेलं असणार आहे, CH3C डबल बॉन्ड ONA. त्याच्यावरती परत हाच NaOH रिॲक्ट करेल. मॅम इथे H असेल तरी चालेल, जर Na असेल तरी चालेल, ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे, हा जो कॅल्शियम ऑक्साइड आहे याचं काम काय, यूज टू कीप NaOH ड्राय. जो NaOH आहे तो हायग्रोस्कोपिक आहे, म्हणजे वॉटर लव्हिंग आहे. हायड्रो किंवा हायग्रोस्कोपिक मॉइश्चर लव्हिंग आहे. मोर करेक्ट काय, हा मॉइश्चर लव्हिंग आहे, हायग्रोस्कोपिक इन नेचर. आणि त्याला पाण्यापासून लांब ठेवायचंय, म्हणजेच त्याला काय ठेवायचंय, आपल्याला ड्राय ठेवायचंय. आता त्याला ड्राय कोण ठेवणार, कॅल्शियम ऑक्साइड. सो कॅल्शियम ऑक्साइड डज नॉट टेक पार्ट इन रिएक्शन. बेसिकली त्याचं काम आहे फक्त NaOH ला ड्राय ठेवणं, कारण NaOH या सॉल्ट सोबत परत रिॲक्ट करणार आहे. मी रिपीट लिहिते बघा, तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलेला त्याची रिएक्शन NaOH बेस सोबत केली तर पहिला ऍसिड बेस रिएक्शन होते, बिकॉज ऍसिड बेस रिएक्शन्स आर फास्टेस्ट रिएक्शन्स ऑफ ऑल. हा ऍसिड आहे तर याचा H आणि हा बेस आहे तर याचा OH. HOH काय बनलं, वॉटर. आणि उरलेला RC डबल बॉन्ड O आणि Na हा सॉल्ट भेटला. परत या सॉल्टची रिएक्शन मी करणार आहे NaOH बट इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साइड, कारण हे जे पाणी आहे हे पाणी या NaOH सोबत रिॲक्ट करायला नको. त्यामुळे मला NaOH ला कसं ठेवायचं आहे, ड्राय. आणि ड्राय ठेवण्याचं काम कोण करेल, CaO. त्याच्यानंतर काय करतो, तो रिमूव्ह होतो इन द फॉर्म ऑफ Na2. हे दोन Na एकत्र येतात, C हा वरचा एक O, हा मधला एक O आणि एक Na चा O. सो दोन सोडियम एक कार्बन, दोन सोडियम तर दिसले, एक आणि दोन, हा कार्बन दिसला आणि तीन ऑक्सिजन, 1 2 3, Na2CO3 हा सॉल्ट प्रेसिपिटेट होतो. काय बाहेर पडला, डायरेक्टली CO2 बाहेर नाही जात, इनडायरेक्टली जातो. मी मायनस ऑफ CO2 नाही करणार आहे, मी Na2CO3 रिमूव्ह करते. हा जो पार्ट आहे येलो कलरने आपण हायलाइट केलेला, Na2CO3 काय बाहेर जातं याच्यातून, हा पार्ट. दिस इज नथिंग बट Na2CO3. सो CH3 हा उरलेल्या H सोबत रिॲक्ट करतो, दिसतो H, हा CH3 आणि तो H काय बनला, CH4. मिथेन हा तुमचा मेन प्रोडक्ट आहे, हा तुमचा मेजर प्रोडक्ट आहे जो की अल्केन तुम्हाला बनवायचं होतं. सो बघा नोटबुक मध्ये खरं तर CH3Hच बनलाय का, पण मी आधी ट्रिकने बनवलं. काय रिमूव्ह केलं, CO2. पण ऍक्च्युअल मध्ये कार्बन डायऑक्साइड निघत नाही म्हणून आपले MCQ चुकतात. समजलं. इन सोडा लाईम टेस्ट डिकार्बोक्सिलेशन ऑकर्स, म्हणजे ओव्हरऑल मॉलिक्यूल मधून CO2 मायनस होतो,
पण तो CO2 कार्बन डायऑक्साइडच्या फॉर्म मध्ये तुम्हाला कुठेही दिसत नाही. तो कोणाच्या फॉर्म मध्ये दिसतो? सोडियम कार्बोनेट. सो मी काय लिहिते बघा, डिकार्बोक्सिलेशन इन द फॉर्म ऑफ, म्हणजे CO2 तर जातो, बट इन द फॉर्म ऑफ सोडियम कार्बोनेट म्हणजेच कोण? Na2CO. क्लिअर झाला हा पार्ट. सो डिकार्बोक्सिलेशन साठी एक तर तुम्ही पुट करू शकता सोडा लाईम. सोडा लाईम मध्ये जर तुम्हाला विचारलं इंटरमिजिएट कोण आहे, तसं मेकॅनिझम नाहीये सिलेबसला, तरी पण इंटरमिजिएट कोण आहे जर विचारलं तर तो आहे कार्बॅनियम. शक्यतो सीईटी मध्ये विचारत नाही, नीट मध्ये विचारतील, जेई मध्ये विचारतील. ठीक आहे. त्याच्यानंतर डिकार्बोक्सिलेशन करण्याच्या 2 मेथड्स आहेत. तर एक सोडा लाईम आहे आणि दुसरा आहे इलेक्ट्रोलायसिस. म्हणजे जर कधी असं झालं, आता मी तुम्हाला एक ऍसिटिक ऍसिडची रिएक्शन दाखवलीच आहे, तर आता रिएक्टंट चेंज करते, बेन्झोइक ऍसिड घेते. सो तुम्हाला फक्त लक्षात आलं पाहिजे की कार्बोक्सिलिक ऍसिड वर सोडा लाईम हिंटने सॉल्व्ह करा तरी चालेल जेव्हा तुम्हाला मेजर प्रोडक्ट फाइंड करायचे. पण जर बाय प्रोडक्ट विचारला तर CO2 ला नाही तर Na2CO3 ला टिक करा. जर सोडा लाईमच्या ऐवजी इलेक्ट्रोलायसिस असं एरो वरती लिहिलं असेल, इलेक्ट्रोलायसिस, तेव्हा इलेक्ट्रोलायसिस मध्ये तुम्ही बिनधास्तपणे CO2 रिमूव्ह करा. ठीक आहे. आता 1 मोल CO2 नाही, किती मोल CO2 जातात त्याच्यातून? 2 मोल. मला मेकॅनिझम माहिती आहे ना, मी इलेक्ट्रोलायसिस केलं ज्याच्यामध्ये मला लक्षात आलं की 2 मोल ऑफ CO2 जात आहेत. मग 2 मोल CO2 जाण्यासाठी मला तर 2 कार्बोक्सिलिक ऍसिड्स घ्यायला पाहिजेत, 2 बेन्झोइक ऍसिड घ्यायला पाहिजेत. आता आपण कोणता ऍसिड घेतलेला आहे? बेन्झोइक ऍसिड. सो आपण 2 मोल बेन्झोइक ऍसिड घेतले, तेव्हा त्याच्यामध्ये बनणारा बघा, इथला इंटरमिजिएट कार्बॅनियन आहे, पण इलेक्ट्रोलायसिसचा इंटरमिजिएट फ्री रॅडिकल. का लिहून दिलं असेल तुम्हाला समजलं? जेव्हा मॅम CO2 बाहेर पडेल तेव्हा फिनाइल रॅडिकल बनेल आणि फिनाइल रॅडिकल स्वतः सोबतच फ्यूज करेल. बरोबर आहे ना? किती फिनाइल रॅडिकल बनणार रे? 2. का 2 बनणार? कारण तुम्ही बेन्झोइक ऍसिड किती मोल घेतलं? 2 मोल. का 2 मोल घेतलं? कारण कार्बन डायऑक्साइड किती जाणार आहेत? 2 मोल. आणि ते 2 रॅडिकल एकमेकांसोबत जसे फ्यूज होतात काय बनेल? डायफिनाइल किंवा बायफिनाइल. हा पार्ट समजला. कन्क्लूड काय करायचंय याच्या खाली कन्क्लुजन करा. डिकार्बोक्सिलेशन ऑफ ऍसिड टेक्स प्लेस बाय 2 वेज. एक आहे सोडा लाईम रिएक्शन, दुसरा आहे इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस मध्ये डायरेक्ट डिकार्बोक्सिलेशन होतं, म्हणजेच कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, पण 1 नाही 2 मोल. मग रिएक्टंट घ्यायचे 2 मोल. मेकॅनिझम फ्री रॅडिकलने तो CO2 सर्कल केला की डायरेक्ट रॅडिकल बनवायचा. रॅडिकल स्वतः सोबतच फ्यूज करेल आणि बायफिनाइल बनवेल. ठीक आहे. पण जर ते सोडा लाईम मध्ये केलं तर CO2 बाहेर नाही पडत, Na2CO3 बाहेर पडतो ऍज अ बाय प्रोडक्ट आणि तुम्हाला 1 कार्बन लेस अल्केन भेटतो. इथे कपलिंग होतं. कपलिंगच काय सांगतं आपल्याला? फ्री रॅडिकल मेकॅनिझम मुळे कपलिंग झालंय. इथे तसं कार्बॅनियन आहे म्हणून 1 कार्बन लेस. क्लिअर आहे हा पार्ट? सो हा प्युअर तुमचा एनसीईआरटीचा पार्ट जरी वाटत असेल तरी स्टेट बोर्ड मध्ये पण हे आहे. फक्त एवढंच आहे, अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिड या चॅप्टर मध्ये येतं. ठीक आहे. तो पार्ट आपण इथेच कव्हर केला. नेक्स्ट रिएक्शन इलेक्ट्रोलायसिस. ते मी आधीच सांगितलेलं आहे. इलेक्ट्रोलायसिस मध्ये तुम्ही थोडेसे क्वेश्चन्स घ्या. मग समजा आपल्याला दिलं हा मॉलिक्यूल कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ना, काय केलं त्याचं? इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस मध्ये काय बाहेर पडतं? प्युअर CO2. 1 मोल की 2 मोल? 2 मोल.
मेकॅनिझम कोणती आहे? फ्री रॅडिकल. सो CO2 गेल्यानंतर काय बनेल? फ्री रॅडिकल बनेल. CO2 गेल्यानंतर हा बॉन्ड CO2 गेला, मग काय बनणार? फ्री रॅडिकल. एक की दोन? दोन फ्री रॅडिकल बनतील आणि ते दोन फ्री रॅडिकल एकमेकांसोबत फ्यूज होतील. मग रिॲक्टंट काही येऊ दे, काही फरक नाही पडत आहे. आता तुम्हाला तुम्ही कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करणार, फ्री रॅडिकल बनवणार, पण तसेच दोन बनवणार आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं प्रोडक्ट लिहिता. समजलं? मग समजा जर प्रोपॅनॉइक ऍसिड आणि इलेक्ट्रोलायसिस मध्ये काय रिमूव्ह होतं? प्युअर कार्बन डायऑक्साइड. प्युअर कार्बन डायऑक्साइड, राईट? 1 मोल की 2 मोल? 2 मोल. कोणता रॅडिकल तयार होईल? CH3 CH2 रॅडिकल. 1 की 2? 2. मग दुसरा रॅडिकल लिहा, CH3 CH2 रॅडिकल. रॅडिकलला फ्यूज झाला, काय बनलं? CH3 CH2 CH2 CH3 म्हणजेच कोण? ब्युटेन. म्हणजेच किती कार्बन? 4 कार्बन. स्टार्ट किती कार्बनला केलेलं? 1 2 3. किती कार्बन्स पासून केलेलं? 3. म्हणजेच कोण होतं? प्रोपॅनॉइक ऍसिड. बनला काय? ब्युटेन. म्हणजे हा कार्बन तर जातोच आहे. 3 मधून 1 कार्बन मायनस झाला. किती कार्बन झाले? प्रोपॅनॉइक ऍसिड म्हणजे किती कार्बन? 3 कार्बन. त्यातून 1 कार्बन मायनस करा, किती कार्बन झाले? 2 कार्बन. मग आपल्याला वाटतं की 2 कार्बनचा प्रोडक्ट बनायला पाहिजे. बनलाय का रे? नाही, 4चा बनला. का? इलेक्ट्रोलायसिस मध्ये 2 मोल CO2 जात आहे, म्हणजेच तुम्ही रिॲक्टंट पण किती टाइम्स घेता? 2 टाइम्स. तर 4 कार्बनचा प्रोडक्ट बनला पाहिजे. समजलं? आता मग मी तुम्हाला म्हटलं ब्युटॅनॉइक ऍसिड ऑन इलेक्ट्रोलायसिस गिव. मग ब्युटॅनॉइक ऍसिड कडे किती कार्बन असणार? 4. प्रोसेस मधून डिकार्बोक्सिलेशन 1 कमी होणार. किती होणार? 3 कार्बन. पण इलेक्ट्रोलायसिस मध्ये 2 मोल CO2 जातात, मग रिॲक्टंट पण किती घ्यायला लागतो? 2 मोल. आन्सर काय झालं? 6 कार्बन. म्हणजेच कोण येणार आहे? हेक्सेन. मी रिॲक्शन केली पण नाहीये, मला फक्त सांगितलेलं ब्युटॅनॉइक ऍसिड च इलेक्ट्रोलायसिस काय देतो? हेक्सेन. ब्यूट म्हणजे 4. इलेक्ट्रोलायसिस डिकार्बोक्सिलेशन टाइप आहे, 1 गेला. उरलेले 3 ट्वाइस झाले, 6 कार्बन. हेक्सेन. आता हा पार्ट क्लिअर आहे. स्क्रीनशॉट घ्या, हा पार्ट व्यवस्थित नोट करा. नेक्स्ट आहे बाय ऍक्शन ऑफ वॉटर ऑन ॲल्युमिनियम अँड बेरिलियम. मी ते रिॲक्शन न घेता, कारण स्टेट बोर्डच्या बुक मध्ये नाहीये, रिॲक्शन न घेता ट्रिक सांगते. ट्रिक. आता हे 2 मेटल लक्षात ठेवायचे. कोण? बेरिलियम आणि कोण? ॲल्युमिनियम. बेरिलियम आणि ॲल्युमिनियम डायरेक्ट मेटल नाही, कार्बाइडच्या फॉर्म मध्ये. कशाच्या फॉर्म मध्ये? कार्बाइडच्या फॉर्म मध्ये. पाण्यात बुचकळले की अल्केन भेटतो. आणि अल्केनच्या ऐवजी पण तुम्ही मिथेन लिहा, म्हणजे MCQ अजिबातच चुकणार नाही. अल्केनच्या ऐवजी तुम्ही काय लिहा? मिथेन. सो ही एक लाईन रोज उठून स्वतः म्हणायची आणि 3-4 लोकांना म्हणून दाखवायची. बेरिलियम अँड ॲल्युमिनियम कार्बाइड ऑन हायड्रोलायसिस किंवा पाण्यात बुचकळल्यावर ऑन हायड्रोलायसिस गिव्ह मिथेन. बेरिलियम अँड ॲल्युमिनियम कार्बाइड ऑन हायड्रोलायसिस गिव्स मिथेन. झाला 1 मार्क, 1 MCQ करेक्ट झाला. नेक्स्ट, बाय पासिंग H2S अँड CS2 ओव्हर रेड हॉट कॉपर. हे पण याच्यासारखी एक लाईन. सो हायड्रोकार्बनची फर्स्ट लाईन, हायड्रोकार्बनची सेकंड लाईन. हायड्रोजन सल्फाइड प्लस कार्बन डायसल्फाइड ओव्हर रेड हॉट कॉपर गिव्स अगेन मिथेन. गिव्स अगेन मिथेन. कारण कार्बन डायसल्फाइड 1 कार्बन, 1 कार्बनचा अल्केन कोण असणार आहे? मिथेन. सो 2 लाईन आहेत. ॲल्युमिनियम बेरिलियम कार्बाइड ऑन हायड्रोलायसिस गिव्ह मिथेन. हायड्रोजन सल्फाइड कार्बन डायसल्फाइड ऑन रेड हॉट कॉपर गिव्स मिथेन. अँड मला वाटतं आता हा झाला एंड ऑफ मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन. सो आता तुम्हाला चार्ट पण बनवता आला पाहिजे. अल्केन्सला आपण प्रिपेअर केलंय,
MOP म्हणजे मेथड ऑफ प्रिपरेशन. कोणाला प्रिपेअर केलं आपण? अल्केनला. याला समराइज करायचंय आपल्याला. सो स्टार्टिंग पासूनच्या रिएक्शन्स आठवायला पाहिजेत. पहिली रिएक्शन हायड्रोजिनेशन. पहिली रिएक्शन काय होती? हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशनच्या केसमध्ये रिएक्टंट कोण कोण होते? हु वर द रिएक्टंट्स? रिएक्टंट होता अल्कीन किंवा होता अल्काइन. करेक्ट. नेक्स्ट, रिएजंट कोण होता? डायरेक्ट रिएक्शन होणार नाही. रिएजंट कोण होता? कॅटलिस्ट होता. कोणता कॅटलिस्ट? रॅनी निकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलेडियम. हायड्रोजिनेशन इन प्रेझेन्स ऑफ रॅनी निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम. तिथे पण एमसीक्यू आहे. रॅनी निकेल यूज करत असताना किंवा निकेल यूज करत असताना, पर्टिक्युलरली निकेल, हाय टेम्परेचर हाय प्रेशर, बट प्लॅटिनम पॅलेडियम ऍट रूम टेम्परेचर पण चालतात. त्याच्यानंतर हायड्रोजिनेशन झाल्यावरती आपण काय केलेलं? नेक्स्ट, फ्रॉम अल्काइल हॅलाइड. रिएक्टंट कोण आहे आता आपला? अल्काइल हॅलाइड. इथे रिएक्टंट कोण होतं? अल्कीन आणि अल्काइन. अल्काइल हॅलाइड मध्ये खूप साऱ्या मेथड्स बघितल्या. खरं तर पहिली मेथड बघितली रिडक्शन. सीईटी साठी इम्पॉर्टंट रिड्युसिंग एजंट सांगितलं झिंक इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl. दुसऱ्यामध्ये सांगितलं रेड फॉस्फरस प्लस HI पुट करा, विच इज रिड्युसिंग एजंट. जेवढे कार्बन आहेत तितक्या कार्बनला अल्केन मध्ये कन्वर्ट करतो. अजून ह्याच्यामध्ये आपण लिहिलेलं लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, जे की प्रायमरी आणि सेकंडरी अल्काइल हॅलाइड वरती रिएक्ट करतात. मग आपण लिहिलेलं फोर्थ सोडियम बोरोहायड्राइड, सेकंडरी आणि टर्शरी अल्काइल हॅलाइड वरती. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड 3 डिग्रीवर चालत नाही म्हणून मुद्दामून 3 डिग्रीवर पुट करणार, सो दॅट तुमचं एमसीक्यू चुकेल आणि आन्सर असेल नो रिएक्शन. सोडियम बोरोहायड्राइड प्रायमरी वरती चालत नाही म्हणून ते मुद्दामून प्रायमरी वरती लिहिणार. तुम्ही प्रोडक्ट बनवणार आणि आन्सर असणार नो रिएक्शन किंवा नन ऑफ द अबव. त्याच्यानंतर रिडक्शन झाल्यावरती आपण तसं लगेच रिडक्शन अल्डिहाइडचं पण बघितलेलं, पण अल्काइल हॅलाइड लिहिणार आहे मी आधी सगळे अल्काइल हॅलाइडचे रिएक्शन्स. रिडक्शन नंतर सोडियम पुट करून आपण वुड्स रिएक्शन केली. वुड्स मध्ये परत आपण 2 टाइप बघितले. सिंपल वुड्स. सिंपल वुड्स देते इवन अल्केन. सिंपल वुड्सने काय दिलं आपल्याला? इवन अल्केन. आणि आपण मिक्स्ड वुड्स पण बघितलं. मिक्स वुड्सने काय दिलं रे आपल्याला? 3 प्रोडक्ट्स. 3 प्रोडक्ट्स ते तुम्ही लिहून घ्या. त्यातले 2 कसे होते? इवन आणि 1 कसा होता? ऑड. पण याच्यामध्ये सेपरेशन करायला लागतं ना. सो दिस इज गुड मेथड, दिस इज गुड मेथड, बट दिस इज नॉट गुड मेथड. नॉट गुड मेथड. वुड्स मध्ये मी तुम्हाला एक अजून गोष्ट सांगितली की मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड, आणि हायड्रोजिनेशन मध्ये पण सांगितलं मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड. त्याच्यानंतर आपण अल्काइल हॅलाइडचीच अजून एक रिएक्शन बघितली, ती म्हणजे होती ग्रिग्नार्ड प्रिपेअर करणं. ग्रिग्नार्ड रिएजंट सोबतची रिएक्शन. ग्रिग्नार्ड आपण प्रिपेअर पण केलं मॅग्नेशियमला कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये आणून, पण त्याची रिएक्शन जेव्हा आपण ऍक्टिव्ह H सोबत केली, ऍक्टिव्ह H आता व्यवस्थित सांगितलेलं आहे आपल्याला, डायरेक्टली काय भेटणार आहे? अल्केन. डायरेक्टली काय भेटणार आहे आपल्याला? अल्केन. अल्काइल हॅलाइड वरती अजून दुसरी काय रिएक्शन झाली आहे का? अल्काइल हॅलाइड वरती तशी अजून रिएक्शन आहेत. फ्रँकलाइन रिएक्शन आहे, कोरी हाऊस आहे, पण सीईटी साठी नाहीये, सो आपण ते थोडस बाजूला ठेवतोय. आता त्याच्यानंतर अल्काइल हॅलाइड झालं की मग आपण डिस्कस करूया अल्डिहाइड कीटोन्स बद्दल. अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, पर्टिक्युलरली फक्त अल्डिहाइड आणि कीटोन बद्दल बोलतीये मी. फक्त अल्डिहाइड आणि कीटोन. याच्यामध्ये 2 रिएक्शन सांगितल्या. एक होती क्लेमन्सन रिडक्शन CR, दुसरी होती वुल्फ-किश्नर रिडक्शन WR. क्लेमन्सन रिडक्शन आणि वुल्फ-किश्नर रिडक्शन ट्रिक वरती सॉल्व्ह करायचे. असा कार्बोनिल कंपाऊंड दिसत असणार आहे. रिडक्शन आहे म्हणजेच रिमूव्ह ऑक्सिजन, ऍड हायड्रोजन. किती हायड्रोजन तिथे ऍड करणार आहे तुम्ही? 2. त्याच्यानंतर
त्याच्या सारखीच असणारी रिॲक्शन आहे, ती म्हणजे मी परत रिडक्शन असं नाव देते, पण रिडक्शन कोणाकोणाचं करू शकताय तुम्ही? अल्कोहोलचं करू शकताय, RCHO अल्डिहाइडचं करू शकता, RC डबल बॉन्ड OR कीटोनचं करू शकता. अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, असाइल क्लोराइड, कोणीही असू दे, तुम्ही जर त्याच्यावरती रेड फॉस्फरस प्लस HI टाकलं, कार्बनचा काउंट करायचा, किती कार्बन आहेत, काउंट कार्बन आणि तितक्याचा काय बनवा? अल्केन. काउंट कार्बन आणि तितक्याचा काय बनवा? अल्केन. दिस इज रिडक्शन ऑफ अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, असाइल क्लोराइड, रेड फॉस्फरस प्लस HI. ठीक आहे. अजून काय केलं मग त्याच्यानंतर पर्टिक्युलरली आपण गेलो कार्बोक्सिलिक ऍसिडच्या केसमध्ये, RC डबल बॉन्ड OH. कार्बोक्सिलिक ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन करता येतं 2 वेज मध्ये. त्याचा चार्टला मला जागा नाहीये, तुम्ही लिहू शकताय, या पेजवरती आहे. सोडा लाइम आणि इलेक्ट्रोलायसिस. सो इथपर्यंत सर्व मेथड्स कव्हर केल्या आपण. एखाद दुसरी राहिली असेल ऍरो करून लिहा. हे झाल्यावरती एक बॉक्स ड्रॉ करा. बॉक्स मध्ये 2 पार्ट केलेल्या लाईन लिहा. अल्युमिनियम अँड बेरिलियम कार्बाइड ऑन हायड्रोलायसिस गिव्स अल्केन, अल्युमिनियम अँड बेरिलियम कार्बाइड. आणि नेक्स्ट काय लिहिणार? हायड्रोजन सल्फाइड प्लस कार्बन डायसल्फाइड ऑन रेड हॉट कॉपर गिव्स मिथेन. 1 पण मिथेनच देणार आहे आणि 2 पण मिथेनच देणार आहे. या व्हेरियस वेजनी आपण अल्केनला प्रिपेअर केलं. ट्रस्ट मी, अल्केनवरती जास्त वेळ खर्च नाही केला जात. फार फास्ट रिॲक्शन्स शिकवल्या जातात. बट आपण ओव्हरऑल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जिथे जिथे अल्केन प्रिपेअर केला आहे, मग तो वेदर 11th स्टँडर्ड असू दे किंवा 12th स्टँडर्ड असू दे, सगळ्या रिॲक्शन्स तुमच्या समोर आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक नुसार. ठीक आहे. आणि कोणतीही रिॲक्शन बाहेरची नाही. चार्टमध्ये आपण सगळ्याला आता अकोमोडेट केलेला आहे. याच्यानंतरचा पार्ट जो आहे फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल रिॲक्शन्स आणि युजेस, याचा एक सेपरेट पार्ट बनेल, पण डिटेलमध्ये बनेल. एकही MCQ चुकला नाही पाहिजे. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.